माझा राजा जन्मला, माझा शुभ जन्मला, दीनदलितांचा कैवारी जन्मला, दुष्टांचा संहार जन्मला. आणि गेल्या कित्येक वर्षापासून आंधळ्यात पडणाऱ्या या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाने किरण पसरू लागले. शिवराय निजामातीच्या संस्काराखाली हळूहळू वाढू लागले. जिजाऊंनी शिवरायांना लहानपणापासून सत्यासाठी, न्यायासाठी लढायला शिकवलं. शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या. आणि जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, व जर कोणी रडत असेल तर त्याला मराठ्यांची जात दाखवा. अशी शिकवण जिजाऊकडून शिवरायांना मिळत गेली. भोळ्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन त्यांनी शिवरायांसमोर ठेवला. मित्रांनो, आजच्या युगात खरी गरज आहे ती शिवरायांचे विचार आणि गुण आली करण्याची, शिवरायांचा इतिहास जपण्याची, गड किल्ल्याचे संरक्षण करण्याची, शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन त्याचप्रमाणे कार्य करण्याची, जात भेद न मानता सर्वांना एकत्र येऊन कार्य करण्याची. आणि हीच असेल माझ्या राजाची जयंती, छत्रपतींची जयंती. नुसते मुखात नको, हृदयात हवी शिवभक्ती. शिवशाहीचे सारे तत्व वागण्यात तुझ्या दिसू दे. शेवटी मला जाता जाता एवढंच म्हणावेसे वाटते की कलम नव्हते, कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा. कलम नव्हते, कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा, माझा छत्रपती शिवाजी राजा. शिवरायांच्या नावाचा जयघोष करून मी माझे छोटेसे भाषण संपवते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवराय.